This conference will now be recorded. अद्य बुधवासरः अथवा सौम्यवासरः ज्येष्ठ अमावस्या एवं आषाढ़ प्रतिपदा शुद्ध प्रतिपदा दिनांक 29 जून 2022 पातंजल योग सूत्र योग दर्शन उपोद्घात मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तते शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत् अहमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धुना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यक् अध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत् ओम शांति शांति शांति। प्रथमोऽध्यायः समाधिपादः। अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टा क्लिष्टाः प्रमाणविपर्ये विकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्यय मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभाव प्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूत विषयासं प्रमोषः श्रुतिः अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः ततु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढभूमि दृष्टानुश्रवित विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम् तत्पुरं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यम् वितर्क विचारानन्दास्मिता रूपानुगमात् सम्प्रज्ञातः विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेषोऽन्यः बहु प्रत्यय विदेह प्रकृतिलयानाम् श्रद्धा वीर्य स्मृति समाधि प्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्र संवेगानाम् आसन्ना मृदमध्याधिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वर प्रणिधानाद्वा क्लेशकर्म विपाकाशैरपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजं स पूर्वेषामपि गुरुः कालेन अनवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तस्तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनाधिगमोऽप्यन्तराया भावश्च व्याधिस्त्यान संशय प्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मनस्य अङ्गमे जयतु श्वास प्रश्वासाविक्षेपसहूवः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मति वीतराग विषयं वा चित्तं स्वप्ननिद्रा ज्ञानालम्बनं वा यथाभिमतध्यानात् वा परमाणु परममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्यैव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्स्ततञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्यैवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतय एव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानं ता एव सबीजः समाधिः निर्विचारवैशारद्येऽध्यात्मप्रसादः ऋतंभरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषयाविशेषार्थत्वात् तद्यः संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्बीजः समाधिः इति पतञ्जलिविरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः द्वितीयोऽध्यायः साधनपादः तपस्साध्याय ईश्वर प्रणिधानानि क्रियायोगः समाधिभावनार्थ क्लेशतनुकरणार्थश्च अविद्या अस्मिता रागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः अविद्याक्षेत्रम् उत्तरेषां प्रसुप्त तनुविच्छिन्नोदराणाम् अनित्याशुचि दुःखानात्मसु नित्यशुचि सुखात्मख्याति अविद्या दृग्दर्शन शक्त्योरेकात्मते वास्मिता
सुखानुशयी रागः, दुःखानुशयी द्वेषः, स्वरसवाहि विदुषोऽपि तथा रूढोऽभिनिवेशः। ते प्रतिप्रसव हेयाः सूक्ष्माः, ध्यानहेयास्तद्वृत्तयः, क्लेशमूलः कर्माशय दृष्टादृष्टजन्म वेदनीयः। सतिमूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः, ते लादपरितापफलाः पुण्यापुण्यहेतुत्वात्। परिणामतापसंस्कार दुःखैर्गुणवृत्तिविरोधाच्च दुःखमेव सर्वं विवेकिनः। हेयं दुःखमनागतम्। द्रष्टुदृश्ययोः संयोगो हेयहेतुः। प्रकाशक्रिया स्थितिशीलं भूतेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थं दृश्यम्। विशेषाविशेषलिङ्गमात्रालिङ्गानि गुणपर्वाणि। द्रष्टादृशिमात्रशुद्धोऽपि प्रत्ययानुपश्यः। तदर्थ एव दृश्यस्य आत्मा। कृतार्थं प्रति नष्टमप्यनष्टं तदन्यसाधारणत्वात्। स्वस्वामी शक्त्यः हेतुः संयोगः। तस्य हेतुरविद्या। तदभावात् संयोगाभावो हानं तदृशेः कैवल्यं। विवेकख्यातिरविप्लवहानोपायः। तस्य सप्तधा प्रान्तभूमिः प्रज्ञा। योगांगानुष्ठानात् अशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिरा विवेकख्यातेः। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयोष्टांगानि। अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्या परिग्रहा यमाः। जातिदेशकाल समयानवच्छिन्नाः सार्वभौमा महाव्रतम्। शौच संतोष तपस्वाध्यायेश्वर प्रणिधानानि नियमाः। वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम्। वितर्का हिंसादयः कृतिकारितानुमोदिता लोभ क्रोधमोहपूर्वका मृदुमध्यादिमात्राः दुःखाज्ञानानन्तफला इति प्रतिपक्षभावनम्। अहिंसा प्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः। सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम्। अस्तेय प्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम्। ब्रह्मचर्य प्रतिष्ठायां वीर्यलाभः। अपरिग्रह स्थैर्ये जन्मकथन्ता संबोधः। शौचात् स्वाङ्गजुगुप्सा परैरसंसर्गः। सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्रेन्द्रियजयात्म दर्शनं योग्यत्वानि च। संतोषादनुत्तम सुखलाभः। कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात् तपसः। स्वाध्यायात् इष्टदेवता संप्रयोगः। समाधिसिद्धिरीश्वर प्रणिधानात्। स्थिरसुखमासनं प्रयत्नशैथिल्यानन्तसमाप्तिभ्यां ततो द्वन्द्वानभिघातः। तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः। बाह्याभ्यन्तरस्तंभवृत्तिर्देशकालसंख्याभिः परिदृष्टो दीर्घसूक्ष्मः। विषयाक्षेपी चतुर्थः। ततः क्षीयते प्रकाशावरणं। धारणासु च योग्यता मनसः। स्वविषयासंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इवेन्द्रियाणां प्रत्याहारः। ततः परमावश्यतेन्द्रियाणाम् इति पतंजली विरचिते योगसूत्रे द्वितीयः साधनपादः। तर आपण चित्त आणि मन या संदर्भामध्ये कोल्हटकरांच्या विवेचनानुसार बघत होतो. त्यामध्ये 2 आठवडे गेले, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी त्याचा सुरुवात करतो आणि मग आपण पुढे जाऊ. पण मन व चित्त या दोन वस्तू भिन्न होत ही गोष्ट गीतेतील आणखी 2 ठिकाणावर अगदी निश्चितपणे सिद्ध होते. अनेक निश्चित गोष्टी जिच्यात साठवलेल्या असतात ती बुद्धी होय, आणि अशा निश्चितार्थापैकी चालू व्यवहारासाठी विशिष्ट निश्चितार्थावर अनुसंधान ठेवणारा जो बुद्धीचा भाग त्याला चित्त असे म्हणतात. हे सुश्रुत नजर पाणी. तेव्हा निश्चयात्मिका बुद्धी याच्याविषयी काही शंका नाही असणार अशा स्वरूपाचं. अशा अनेक निश्चय साठवलेले अशा स्वरूपाचे असतात बुद्धीमध्ये, आणि चालू व्यवहारासाठी विशिष्ट निश्चितार्थावर अनुसंधान ठेवणारा जो बुद्धीचा भाग त्याला चित्त असे म्हणतात. म्हणजे तो चित्त हा बुद्धीचा भाग आहे असं म्हणण्याचा तात्पर्य आहे. एखाद्या नटाला अनेक पात्रांच्या भूमिका पाठ झालेल्या असतात, तर त्या सर्व त्याच्या बुद्धीत साठवलेल्या असतात. जेव्हा तो एखादी विशिष्ट भूमिका करत असतो त्यावेळी त्या एका भूमिकेवर त्याचे अनुसंधान राहत असते व तो त्या भूमिकेचे भाषण व अभिनय इत्यादी विंचूक करीत असतो. हे घडवून आणणारा बुद्धीतील जो भाग ते चित्त होय. म्हणूनच आचार्यांनी स्वार्थानुसंधान गुणेन चित्तम असे चित्ताचे लक्षण सांगितलेले आहे.
स्वार्थानुसंधान गुणेन चित्तम, हे एक महत्वाचं अशा स्वरूपाचं म्हणून लक्षात ठेवायला लागेल. तेव्हा चित्त हा बुद्धीचाच एक घटक होय. आता मन आणि बुद्धी ही भिन्न होत हे गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 2 ठिकाणावरून अगदी स्पष्ट होते. रजोगुण समुद्भव असा जो मनुष्याचा कामरूपी वैरी, त्याचे अधिष्ठान कोणते हे सांगत असताना गीताकार म्हणतात, इंद्रिय आणि मनोबुद्धी अस्याधिष्ठान उच्चते. या कामरूपी वैर्याची निवासस्थाने म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी ही होत. त्याचप्रमाणे त्याच्या पुढे गीताकार म्हणतात, इंद्रिय आणि पराण्याहु इंद्रियभ्यः परम मना मनसस्तु परा बुद्धी. तेव्हा इंद्रिय आणि पराण्याहु, इंद्रिय ही पर आहेत, इंद्रियभ्यः परम मना, आणि त्याच्या पलीकडे मन आहे, आणि बुद्धी जी आहे ही त्याच्या मनसस्तु परा बुद्धी ही त्याच्याही पलीकडे असणारी अशा स्वरूपाची आहे. तेव्हा या 2 वचनावरनं मन आणि बुद्धी या 2 परस्परांहून भिन्न होत वस्तू होती गोष्ट सिद्ध होते, आणि चित्त हा बुद्धीतील विशिष्ट निश्चितार्थावर अनुसंधान ठेवणारा बुद्धीचाच घटक असल्यामुळे तोही मनाहून भिन्न होय. याचप्रमाणे वेदांत शास्त्रात मनोमय आणि विज्ञानमय कोश हे परस्परांहून भिन्न असल्याचे सांगितले आहे. तर वेदांतातला हा जो रेफरन्स घेतला गेलाय हा उपनिषदातून आलेला अशा स्वरूपाचा रेफरन्स आहे. आणि अन्नम ब्रह्मेति वेजानात असं म्हणून अन्नमय कोश, प्राणमय कोश वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे विभिन्न कोश त्यांनी वर्णन केलेले अशा स्वरूपाचे आहे. त्यात ज्ञानेंद्रियाणीच मनश्च मनोमय हा स्यात्. ज्ञानेंद्रिय आणि मन हा मनोमय कोश होय. ज्ञानेंद्रिय आणि मन आणि बुद्धिबुद्धींद्रिय ही सार्धम प्रवृत्ती सवृत्ती कर्तृलक्षण हा विज्ञानमय कोशस्यात् पुंसा संसार कारणम. बुद्धी आणि बुद्धींद्रिय यांच्यासह सवृत्ती कर्तृलक्षण अस्तित्व असणारा आणि कर्ता असणारा अशा स्वरूपाचा विज्ञानमय कोश हा पुंसा संसार कारण, हा पुरुषाच्या संसाराचं कारण अशा स्वरूपाचं आहे. जे ज्ञानेंद्रिय व बुद्धी मिळून विज्ञानमय कोश होत असतो, ते ज्ञानेंद्रिय आणि मन मिळून मनोमय कोश, आणि ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी मिळून विज्ञानमय कोश हा एक बारकाव लक्षात घेण्यासारखा अशा स्वरूपाचा आहे. यावरून असे लक्षात येईल की मन आणि बुद्धी हा भिन्न वस्तू होत, आणि चित्त हा बुद्धीचाच एक विशिष्ट घटक असल्यामुळे तोही अर्थात मनाहून भिन्न होय. तेव्हा मन व चित्त यांच्या चांचल्यावर अनुसंधान ठेवून जेव्हा काही विधान करावयाचे असते, तेव्हा मन किंवा चित्त यापैकी कोणत्याही संज्ञेचा उपयोग करण्यास हरकत नसते. पण इतर सर्व ठिकाणी त्याच्या भिन्नार्थानेच शास्त्रीय व्यवहारात त्या वापरल्या जातात हे स्पष्ट होय. ते यांनी एक असं केलंय की पहिलं जे काही योगशास्त्र रचलं गेलं, आता तत्व जिज्ञासोपाय हा योग अशा स्वरूपात ज्याचं पहिलं आहे सूत्र, त्या ठिकाणी मन असं मुख्य धरलेलं अशा स्वरूपाचं आहे, आणि पातंजल योगसूत्रामध्ये जे धरलेलं आहे ते चित्त धरलेलं आहे. ते योगश चित्तवृत्ती निरोध हा इथपासून चित्तावरती संपूर्ण अवलंबन अशा स्वरूपाचं आहे, आणि मन आणि ज्ञानेंद्रिय मिळून मनोमय कोश आणि बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय मिळून विज्ञानमय कोश असे निर्माण होतात असं अन्यत्र योग याच्यातून वेदांतातून जे घेतलेलं तत्वज्ञान आहे त्यातून लक्षात येतं. आणि मग मनोबुद्धी समाधानम असं जेव्हा चरकामध्ये सूत्र येतं, मन आणि बुद्धी दोहोंचंही समाधान होणं, किंवा मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश या दोहोंची एकरूपता अशा स्वरूपाचं दोन्हींनी मिळून एकच निर्णय घेतला जाणं. तर चित्त हा बुद्धीचाच एक प्रगल्भ अशा स्वरूपाचा वेगळा भाग आहे की जो अनुसंधानाने प्राप्त होत असतो. बुद्धीमध्ये विविध विषयांची निश्चितता असते, त्याची एखाद्या विशिष्ट ठिकाणी कुठल्या निश्चयाची आवश्यकता आहे हे अनुसंधान ठेवणार म्हणजे ते चित्त अशा स्वरूपाचं होय. असं एकंदर बुद्धीचाच एक विशेष म्हणजे चित्त आहे. आणि मन हे त्याच्यापेक्षा वेगळं, आणि मनोमय कोश हा ज्ञानेंद्रिय आणि मन यांनी बनतो असं एकंदर मत आहे.
यावर राष्ट्रकाकांचे म्हणणे असे आहे की मन व चित्त असा जो भेद तुम्ही केला आहे तो व्यर्थ आहे, कारण मन व चित्त हे दोन्ही शब्द एकाच अर्थी अनेक वेळा वापरण्यात येतात. तेव्हा पंचवृत्ती मनोमत व्यपदिश्यते या सूत्रात मन म्हणजे चित्त असाच अर्थ आहे आणि पातंजल योगातही चित्त हा शब्द मन या अर्थीच वापरण्यात आलेला आहे. आक्षेपकांची ही दोन्ही विधान वस्तुस्थिती निदर्शक नसून केवळ अत्याग्रहाची आहेत. येथे पहिली मुख्य गोष्ट ही लक्षात घ्यायला हवी की मनोमत याचे व्याख्यान करताना आचार्यांनी परमत असा शब्द वापरला आहे. तो शेश्वर सांख्य यांना उद्देशून आहे हे निसंशय आहे. कारण मनोमत असे जेव्हा सूत्रकार म्हणतात तेव्हा त्यांच्या वेळी विद्यमान असलेल्या सांख्यशास्त्रकारांच्या त्रिविध अंतःकरणातील मनालाच उद्देशून म्हणतात आणि त्यांच्याच संप्रदाय परंपरेतील भाष्यकार व्याससूत्रांचा आशयच व्यक्त करतात. ब्रह्मसूत्रे रचली गेली त्यावेळेला पतंजलीचा अष्टांग योग अस्तित्वातच नव्हता आणि सांख्यशास्त्रांना चित्त हा शब्द तर माहीतच नव्हता. सांख्यांच्या विविध अंतःकरणात चित्ताला स्थान नाही. अशा स्थितीत मन हे पद चित्त या अर्थी सूत्रकाराने वापरले आहे असे म्हणणे व्यर्थ होय. त्या मुळामध्ये जेव्हा ब्रह्मसूत्र शांकर भाष्य लिहिलं गेलं त्यावेळेला पतंजलींचा अष्टांग योग जो आपण आता वाचतो पतंजली योग दर्शन तो अस्तित्वात नव्हताच अशा स्वरूपाचं. त्यावेळेला जे काही सोकाळ एक योगावरच ग्रंथ उपलब्ध होता ज्याची सुरुवात आता तत्वजिज्ञासोपाय हा योग हा अशा स्वरूपाची आहे. त्यावेळेला चित्ताचा संबंध कुठे आलेला नाही, त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मनाचाच उल्लेख अशा स्वरूपाचा केला गेलेला आहे. सांख्यांच्या त्रिविध अंतःकरणात चित्ताला स्थान नाही. अशा स्थितीत मन हे पद चित्त या अर्थी सूत्रकाराने वापरले आहे असे म्हणणे व्यर्थ आहे. दुसरी गोष्ट अशी की या सूत्रावरचे भाष्य अवघे 15 ओळींचे आहे. त्यात मन हा शब्द 6-7 वेळा आला आहे. यापैकी एखाद्या ठिकाणी जरी चित्त हा शब्द आला असता तरी तेवढ्यावरून मन व चित्त हे शब्द एकाच अर्थी वापरले गेले आहेत असे म्हणायला काहीतरी आधार मिळाला असता. पण या सर्व ठिकाणी मनसहा वृत्त ह्या असेच म्हटले, चित्तस्य वृत्ती असे एकदा सुद्धा म्हटलेले नाही. तेव्हा मन हे पद चित्त या अर्थीच वापरलेले आहे असे म्हणणे हेही आम्ही वर म्हटल्याप्रमाणे नुसते अत्याग्रहाचेच नव्हे तर दुराग्रहाचे. तेव्हा ते चित्त या शब्दासाठी मन शब्द वापरला गेलेला आहे असं म्हणणं चुकीचं राहील. त्यावेळेला चित्त हा शब्द प्रचलित नव्हता असं जर असेल तर चित्त अशा अर्थाने मन शब्द वापरला जाणं ही गोष्ट शक्य नाही. आता पातंजल योगात मन व चित्त हे दोन शब्द एकाच अर्थी वापरले आहेत का ते पाहू. त्या शास्त्रात चित्त हा शब्द एकूण 21 वेळा आला आहे. या सर्व ठिकाणी तो आचार्यांच्या स्वार्थानुसंधान गुणेन चित्तम या अर्थीच वापरला आहे हे त्या त्या ठिकाणच्या संदर्भावरून स्पष्ट दिसतंय. तसेच त्या शास्त्रात मन हा शब्द एकूण 8 ठिकाणी आला आहे. त्यातील 4 ठिकाणी त्याचा साक्षात उल्लेख व 22 ठिकाणी मन हा शब्द अध्याराने घ्यावा लागतो. या 8ही ठिकाणी मन हा शब्द त्याच्या चांचल्य या दोषावर अनुसंधान ठेवून केलेला आहे, योजलेला आहे. पतंजलींना मन व चित्त ही पदे एकाच अर्थी वापरावयाची असते तर त्या त्या ठिकाणी या दोन्ही पदांच्या अर्थास असा स्पष्ट भेद दिसण्याचे कारण नव्हते. अर्थात असा स्पष्ट भेद दिसण्याचे कारण नव्हते. त्या पतंजलींना मन आणि चित्त यांच्यातील भेद अभिप्रेत होता, म्हणूनच त्यांनी ती पदे त्या त्या ठिकाणी त्या त्या योग्य अर्थाने वापरलेली आहेत. तर चित्त शब्द हा 21 वेळा आणि मन शब्द हा 4 वेळा खऱ्या अर्थाने आणि 4 वेळेला अध्यारोध धरून असा 8 वेळेला. असं जर असेल तर संपूर्ण पातंजल योगशास्त्र हे चित्त या संकल्पनेवरती आधार येते आणि ती मनाच्या पुढची अवस्था असणारे अशा स्वरूपाचे. आपल्याकडे चरकात जे सूत्र येतं इंद्रियणे इंद्रियार्थोही समनस्केने गृह्यते कल्पते मनसा ऊर्ध्वं गुणतो दोषतो अथवा जायते निश्चय विषय तत्र या बुद्धी निश्चयात्मिका व्यवस्थितया भक्तं कर्तुं वा बुद्धिपूर्वकम. तेव्हा समनस्क अशा इंद्रियांनी इंद्रियार्थाचं ग्रहण होतं आणि मग गुणतः आणि दोषतः असं मनाने त्याचा विचार केला जातो. हे मनोमय कोशाचं कार्य असं म्हणता येईल. आणि मग त्या ठिकाणी जी निश्चयात्मिका बुद्धी निर्माण होते त्याच्यावरनं काय क्रिया करायची, काय बोलायचं किंवा काय कृती करायची असं निश्चित होतं. तर अशा प्रकारच्या अनेक बुद्धी आपल्याकडे
बुद्धीमध्ये साठवलेला किंवा निश्चय, अशा प्रकारचे अनेक निश्चय बुद्धीमध्ये साठवलेले अशा स्वरूपाचे असतात. विशिष्ट वेळी विशिष्ट बुद्धी समोर यावी यासाठी त्याचा अनुसंधान करणारं चित्त हा बुद्धीचाच एक भाग म्हणून आता यांनी वर्णन केलेलं अशा स्वरूपाचा आहे. आणि तो जेव्हा समोर येतो तेव्हा त्या विशिष्ट वेळेला आपण या प्रकारचा निश्चय केलेला होता आणि त्याप्रमाणे कृती केलेली होती असं लक्षात घेऊन ती हे करायला लागते, म्हणजे ती कृती अशा स्वरूपाची करायला लागते किंवा त्या प्रकारचं वक्तव्य केलं जातं. तर थोडक्यात तात्पर्य असा की मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे भिन्न भिन्न अशा स्वरूपाचे आहेत. आधी मनोमय कोशाचं किंवा मनाचं कार्य होतं, नंतर बुद्धीचं कार्य होतं आणि बुद्धीची अशी अनेक निश्चितार्थ असताना विशिष्ट ठिकाणी विशिष्ट अर्थाचं अनुसंधान व्हावं यासाठी चित्त काम करतं. हा बुद्धीचाच एक भाग असणार अशा स्वरूपाचं म्हणून लक्षात घ्यायला गेलं अशा स्वरूपाचं. पण ही दोनही पदे पतंजलींना भिन्न अर्थ अभिप्रेत आहेत याविषयी निर्विवाद पुरावा म्हणजे पहिल्या समाधिपादातील 35 ते 38 ही 4 सूत्रे होत. आधीच्या 33व्या सूत्रात सुखदुःख पुण्यापुण्य यांच्या संबंधी क्रमाने मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावना केल्याने चित्त प्रसन्न होते असे सांगितले आहे. पुढील 34व्या सूत्रात प्राणाचे प्रच्छर्दन आणि विधारण केल्याने चित्त प्रसादन होते असे सांगितले आहे. चित्ताची प्रसन्नता ते एकाग्र झाल्याशिवाय निर्माण होत नसते आणि ही एकाग्रता होण्याला मनाचे संकल्प विकल्पात्मक चांचल्य नेहमी बाधक होत असते. त्यामुळे चित्त प्रसादन होण्याला मनाचे चांचल्य सोडून ते स्थिर करण्याची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून त्याचे हे चांचल्य मोडून त्याच्या ठिकाणी स्थैर्य उत्पन्न होण्याकरता काही स्वतंत्र उपाय योजण्याची आवश्यकता उत्पन्न होते. तेव्हा असे उपाय चित्तप्रसादनार्थ सांगणे आवश्यक असल्याने ते उपाय योगशास्त्राच्या पहिल्या पादाच्या 34 ते 38 या सूत्रात सांगितले आहेत. त्यात 37-38 या सूत्रात मन व चित्त हे दोन्ही शब्द एकत्र आलेले असून त्यांच्यात कार्यकारण भावही अगदी स्पष्टपणे मांडलेला आहे. यावरून ही सूत्रे म्हणजे पतंजलींना मन व चित्त ही दोनही पदे भिन्नार्थी अभिप्रेत आहेत याबद्दलचा निर्विवाद पुरावा आहे. 35व्या सूत्रात विषयवती प्रवृत्ती उत्पन्ना मनसस्थिती निबंधिनी असे सांगितले आहे. पुढील सूत्र विशोका वा ज्योतिष्मती असे आहे. या सूत्रात मनसा स्थिती निबंधिनी असा अध्याय मागील सूत्रातून घेतला या सूत्राचा अर्थ पूर्ण होतो. त्याप्रमाणे पुढील दोनही सूत्रात मनसा स्थिती निबंधनम या पदाचा शेजारच्या वरील सूत्रांवरून अध्याहार केला म्हणजे त्यांचा अर्थ पूर्ण होतो. हा अध्याहार केल्यावर ही दोनही सूत्रे येण्याप्रमाणे होतात. वितराग विषयम वा चित्तम मनसा स्थिती निबंधनम आणि स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम वा चित्तम मनसा स्थिती निबंधनम. ही दोन सूत्रे लक्षात घेतली असता असे स्पष्ट दिसते की या दोनही सूत्रात मन व चित्त हे दोन्ही शब्द एकत्र आलेले दिसतात. ओके. आणि त्यांच्या व्यापारात कार्यकारण संबंधही अगदी स्पष्ट सांगितलेला आहे. वितरागा विषय असलेले चित्त मनाच्या स्थैर्याला कारण होत असते. हा 37व्या सूत्राचा आशय आहे. म्हणजे येथे मनाचे स्थैर्य हे घडून येणारे कार्य होय व वितराग विषय चित्त हे त्या कार्याचे कारण होय. हे मी म्हणतो त्याला थोडस छेद देणार अशा स्वरूपाचं आहे की आधी मनाचं कार्य होतं मग बुद्धीचं कार्य होतं आणि पुन्हा बुद्धीच्या कार्यावरनं मनाशी संबंधित कार्य होतात असा या सूत्रांचा जो काही अर्थ लागतोय अशा स्वरूपाचं. त्या वितराग अशा प्रकारचं चित्त हे मनाच्या स्थिती निबंधनाला कारणीभूत होतं. हे मूळ पतंजलीचं सूत्र अशाच स्वरूपाचं आहे. मन व चित्त हे दोन्ही शब्द एकाच अर्थी असते तर या दोन्ही सूत्रात एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र घालण्याचे काहीच प्रमाण नव्हते आणि मग त्या सूत्रांची रचनाही अगदी भिन्न करावी लागली असती. तेव्हा पतंजलींना मन व चित्त ही दोनही पदे भिन्नार्थी अभिप्रेत आहेत ही गोष्ट या दोनही सूत्रांवरून सिद्ध होत आहे. चित्त प्रसादनासाठी अगोदर मनस्थैर्याची आवश्यकता असल्याने त्याबद्दलचे उपाय 35 ते 38 या सूत्रात सांगितल्यावर चित्त प्रसादन कशामुळे होते या पूर्वी चालू असलेल्या विषयावर पतंजली पुन्हा येतात आणि मग यथाभिमत ध्यानाद्वा हे 39वें सूत्र सांगतात.
या सूत्रात 33व्या सूत्रातून चित्तप्रसादनम असा अध्याय घ्यावा लागतो. तेथे भावनातः चित्तप्रसादनम अशी पंचमी आहे. 34व्या सूत्रातही प्रच्छन्न विराड धारणाभ्याम अशी पंचमीच आहे. आणि ही तृतीया पण असू शकते खरं. आणि तेथेही चित्तप्रसादनम हे पद अध्याहारानेच घ्यायचे आहे. पुढील 35 ते 38 या सूत्रांनी रसांची रचना मात्र अगदी वेगळी एकमेकांशी सुसंगत अशी आहे. विषयवती प्रवृत्ती, ज्योतिषमती प्रवृत्ती, वितराग विषयम चित्तम आणि स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम चित्तम ही सर्व पदे प्रथमांत आहेत आणि चारही सूत्रात मनाच्या स्थैर्याचे उपाय सांगितले आहेत. या चारांवर चित्त स्थिर केलं असता मनाचे चांचल्य कमी होऊन त्याच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त होते आणि मग चित्तात चांचल्य निर्माण होण्याचे कारणच नष्ट झाल्याने चित्ताच्या आपल्या आलंबनावर एकाग्रता अखंड राहून ते सहजच प्रसन्न होत असते. तर मनाचं चांचल्य कमी करण्यासाठी चित्ताकडनं काम करवून घेणं असं यामध्ये अपेक्षित असणारा अशा स्वरूपाचं आहे. ते वितराग विषय अशा स्वरूपाचं चित्त होणं, विषयवती प्रवृत्ती, ज्योतिषवती प्रवृत्ती आणि स्वप्न निद्रा ज्ञानालंबन अशा स्वरूपाचं चित्त असं जर झालं तर मन स्थिर होतं आणि मन स्थिर झालं तर चित्ताची प्रसन्नता प्राप्त होते. हा विषय जरा जास्त क्लिष्ट असणारा अशा स्वरूपाचा आहे. या चार सूत्रांनंतर 33 व 34 या सूत्रांप्रमाणे चित्त प्रसन्न होण्याचा साक्षात उपाय सांगितला आहे. त्यात 33 व 34 सूत्राप्रमाणे यथाभिमत ध्यानात अशी पंचमी घातलेली आहे. सूत्रांच्या या रचनेवरून हे स्पष्ट होते की 33, 34 आणि 39 या सूत्रात चित्तप्रसादनाचे साक्षात उपाय सांगितले असून 35 ते 38 या सूत्रात चित्तप्रसादनासाठी मनस्थैर्याचे उपाय सांगितलेले आहेत. ते यावरून मन व चित्त हे शब्द भिन्न पदार्थांचे वाचक होत हा पतंजलीचा अभिप्राय अगदी स्पष्ट होत आहे. आता इथं प्रस्तुत उदाहरण जे चाललेलं आहे ते मन आणि चित्त एक का वेगळे, ते एकच आहेत असं जे काही आक्षेपकांचं म्हणणं, ते खोडून काढण्यासाठी मन आणि चित्त वेगवेगळे कसे आहेत आणि दोन्हींचा एकाच सूत्रांमध्ये कशा प्रकाराने उल्लेख केला गेलेला आहे हे सांगितलं. पण मला आता याच्यावरनं वेगळं लक्षात असं आलं की समनस्क इंद्रियाकडून इंद्रियार्थाचं ग्रहण होतं आणि मग मनाने त्याच्यावरती विचार होऊन मनोमय कोशाचं कार्य होतं. मग निश्चयात्मिका अशा स्वरूपाची बुद्धी निर्माण होते आणि तिथं विज्ञानमय कोशाचं कार्य सुरू होतं. तर त्या ठिकाणी मनामध्ये बुद्धीमध्ये अशा प्रकारचे अनेक निश्चय वास करून असतात. त्यातलं विशिष्ट बुद्धीचं अनुसंधान करणारी ते चित्त अशा स्वरूपाचं, बुद्धीचाच एक भाग अशा स्वरूपाचं म्हणून चित्ताचा विचार आहे. अर्थात मन आणि चित्त या गोष्टी भिन्न आहेत, यात वाद नाही. पण योगश चित्तवृत्ती निरोधा असं म्हणत असताना तो चित्तवृत्तींचा निरोध कसा साधायचा, तर मनाचं चांचल्य दूर व्हायला पाहिजे असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून चित्तामध्ये काही बदल घडवून आणले तर ते मनाचं चांचल्य दूर होईल आणि मग चित्त हे वितराग विषय किंवा चित्त स्थिर अशा स्वरूपाचं व्हायला मदत होईल. हा तर म्हणजे चित्तावरनं मन आणि मनावरनं पुन्हा चित्त असं ते एकंदर परस्परावलंबित्व थोडस अशा स्वरूपाचं आहे. आणि मग त्यातनं मनसा स्थिती निबंधिनी मनाची स्थिती स्थिर अशा स्वरूपाची जर काहीतरी झाली तर चित्त प्रसादन किंवा मग चित्त एकाग्र्य नावाची जी गोष्ट घडायची आहे ती चांगल्या अर्थाने घडेल असं दिसतंय. याविषयी थोडासा विचार केलेला बरा की नेमका आचार्याने त्यात काय म्हणायचं आहे आणि प्रॅक्टिकल लेवलवरती त्याचा विचार कसा अशा स्वरूपाचा करायचा आहे. एनिवे हे जे कोश नावाचं प्रकरण आहे हे वेदांतातनं आलेलं अशा स्वरूपाचं आहे, उपनिषदातनं. आणि
अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे जे काही 5 प्रकारचे कोश म्हणून सांगितले, त्यांची कार्यक्षेत्र नेमकी काय आणि कुठल्या कार्याचा कधी संबंध अशा स्वरूपाचा येत असतो असं बघणं गरजेचं अशा स्वरूपाचं राहील. आता आम्ही जे काही ऑरा स्कॅनिंग मध्ये सो कॉल्ड या कोशांचा विषय माहिती कळते असं आहे की ते देवीकडे पाहिजे होतं कोशांच्या विषयी नाही नाही असं नाही, आपण मूर्ती तरी ठेवताना पण एकंदर ज्ञानाची प्रक्रिया आणि त्याच्यानंतरची निर्णयाची प्रक्रिया या 2 गोष्टी नीटपणे समजून घ्यायला पाहिजेत असं राहील. आणि चिंत्यं विचार्य मुह्यंच ध्येयं संकल्प्यमेव च यत्किंचित मनसोज्ञेयं तत्सर्वं अर्थसंज्ञकम् असं मनाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. तिथे भावना ज्ञान विषय अशा स्वरूपाचं म्हणून एक मत सांगतात अशा स्वरूपाचं. आणि या भावना कशाशी संबंधित आहेत असा एक वेगळा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे अशा स्वरूपाचं. ते मनोमय कोशाच्या दृष्टीने भावनांना जास्त महत्व आहे आणि विज्ञानमय कोश हा तार्किक दृष्ट्या तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला भाग पाडणारा अशा स्वरूपाचा आहे. त्या तर्क आणि भावना या दोन्ही एकत्र आल्या तर मिळणारा रिझल्ट हा जास्त चांगला अशा स्वरूपाचा राहतो. किंवा मन आणि बुद्धी दोहोंचंही समाधान झालं तर तुम्हाला ते जास्त चांगलं अशा स्वरूपाचं होतं. पण दुर्दैवाने जर मनाचा विचार वेगळा आणि बुद्धीचा विचार वेगळा आणि बुद्धीचाच एक पार्ट चित्त अशा स्वरूपाचं जर असेल तर त्या प्रकाराने चित्तवृत्ती निरोध होणं ही गोष्ट अवघड अशा स्वरूपाची होईल. आणि म्हणून या भावनातच चित्त प्रसादनम असं जे काही वर्णन केलेलं आहे त्या गोष्टी कुठेतरी वेगळ्या स्तरावरती लक्षात अशा घ्यायला लागतील. आणि मन आणि बुद्धी किंवा मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे दोन्हीही चांगल्या अर्थाने कार्यरत राहतील असं बघायला हवंय. आता ह्या सगळ्यांवरती योगांगातून जाऊन कशा प्रकाराने विजय मिळवता येतो हा एक वेगळा मुद्दा असणार अशा स्वरूपाचा आहे. स्थिरसुखम आसनम दुसऱ्या पादामध्ये साधनपाद म्हणून जो काही आहे तस्मिन तसे स्वते श्वास प्रश्वास गतिविच्छेद हा प्राणायाम हा अशा स्वरूपाचा. तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशी जे काही 8 अंग म्हणून सांगितले योगाचे अशा स्वरूपाचे. तर त्याची सुरुवात यमनियमांपासून होते असा एक महत्वाचा मुद्दा. आणि मग पुढे जाऊन विशिष्ट आसन सिद्धी अशा स्वरूपाची जर झाली तर प्राणायामाची सिद्धी होऊ शकते. आणि त्याच्यासाठी अयंगार वगैरे सगळ्या लोकांनी मारून मुटकून आसन सिद्धी करणं या अयंगारांनी पर्टिक्युलरली असं करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर स्वतःच त्यांनी असं मान्य केलं की ही मोठी चूक होती आणि अशा प्रकारे आसन बळजबरीने करून घेणं हे योग्य नाही असणार अशा स्वरूपाचं. पण त्यांनी जन्मभर खरं तर त्याचा प्रचार अशा स्वरूपाचा केला आणि त्यांचे संपूर्ण जगभरामध्ये शिष्य आहेत त्याच्याविषयी काही शंका नाही. पण आसन जय निर्माण होणं त्याच्यामध्ये मनोमय कोशाचा पण एक भाग होतो आणि मनाने आसन सिद्ध केलेलं आहे असं समजायचं. आता निसार शेख कडनं मी जे काही थोडंफार माहिती घेतली त्याच्यानुसार त्याने मला पर्वतासन अशा स्वरूपाचं सुचवलं आणि मी पर्वत झालोय अशी कल्पना करायची आणि मग माझ्या अंगा खांद्यावरनं काय झरे वाहत आहेत प्राणी आहेत वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं
मी स्वतःविषयीची कल्पना करायची. तर त्याच्यामध्ये प्राणमय कोशावरती मध्ये एकदा लक्ष केंद्रित करायचं आणि प्राणापान समान उदान व्यान हे जे काही 5 वायू आहेत त्यांच्या ठिकाणी मन केंद्रित करायचं आणि मग मनोमय कोशावरती लक्ष केंद्रित करायचं आणि कुठल्याही आसन स्थितीमध्ये बसलेला असताना मी पर्वतासन केलंय किंवा मला जे इष्ट आसन आहे ते केलेलं आहे अशी धारणा करायची. तर हेही प्रकरण खूप अवघड असणार अशा स्वरूपाचे, अशीच कल्पना करणं आणि मी आयदर अर्ध पद्मासनात किंवा बद्ध पद्मासनामध्ये बसलेलो आहे. आता मला अर्ध पद्मासनातून बद्ध पद्मासनामध्ये बसता यायला लागलं निदान 10 वेळा श्वास घेईपर्यंत. तर त्या बद्ध पद्मासनामध्ये मी याची कल्पना करणं की मी पर्वतासन केलेलं आहे अशा स्वरूपाचं एक धारणेचा अशा स्वरूपाचा भाग राहील. पण त्याने सूक्ष्म सूक्ष्म अशा स्वरूपाचे बदल मन आणि बुद्धी यांच्यामध्ये होत राहतात आणि जितका हा अभ्यास वाढेल तितकं चित्त प्रसादन नावाची गोष्ट काहीतरी चांगली अशा स्वरूपाची व्हायला लागेल. तर ठीक आहे, एकंदर अभ्यासाच्या पद्धतीमध्ये डायरेक्टली कुठलं तरी एक आसन स्थिर करणं आणि प्राणायामावरती उडी मारणं असं आता झालंय. पतंजली यांनी रामदेवजी बाबांनी या प्रकारची सुरुवात केली आहे आणि बाकी पूर्वीच्या सगळ्या लोकांचा त्याला विरोध अशा स्वरूपाचा होता. आसन सिद्धी झाल्याशिवाय प्राणायामाला सुरुवातच करायची नाही असं सगळ्यांचं मत होतं आणि ते मूळ पतंजलीच्या सूत्राशी जुळणारं असा. पण ते जबरदस्तीने होता कामा नये. स्थिर सुखम आसनम अशी गोष्ट हळूहळू हळूहळू साध्य व्हायला पाहिजे आणि मग कुठल्याही आसनामध्ये बसून कुठल्याही आसनाची स्थितीची संकल्पना करता यायला पाहिजे असं त्यातलं महत्वाचा मुद्दा होता. तर ठीक आहे, पुढे यातनं कसं जाता येईल याच्याविषयी विचार करूया. या सर्व चिकित्सेवरून हे स्पष्ट ध्यानात येईल की ब्रवील ब्रह्मसूत्रात मनोवत हे पद सांख्यांच्या त्रिविध अंतःकरणातील मनाच्या व्यापारालाच लागू असून पातंजलगातील चित्त हे पद अंतःकरण चतुष्टयातील स्वार्थानुसंधान करणाऱ्या चित्ताला अनुलक्षण आहे. संकल्प विकल्प करणाऱ्या मनाला अनुलक्षण नाही आणि मन हे पद शास्त्रात जसे जेथे जेथे घातले आहे तेथे तेथे ते संकल्प विकल्प व्यापार करणाऱ्या अंतःकरणाच्या मनोवृत्तीलाच उद्देशून आहे. इथे थांबू. पुढच्या बुधवारी आपण भेटत असू. पुढच्या बुधवारी मी कोकणात असणार आहे. मोस्टली जमेल पण बघूया, मी त्यावेळेला मेसेज देईन की मला जमणार आहे किंवा नाही असणार अशा स्वरूपाचा. त्या नित्याप्रमाणे धन्वंतरीचा जप आणि ओंकार ओम धन्वंतरये नमः. 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 ओम धन्वंतरये नमः.
योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। विरम्यते व्याख्यानव्यापारात्। श्वः पुनरपि रसरत्नसमुच्चय